छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जनहित असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आपल्या महाराष्ट्राला सामाजिक समतेसाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारकांची मोठी यादी सांगता येईल। मात्र त्यामध्ये सर्वप्रथम मागास समाजाला आरक्षण देऊन प्रत्येक क्षेत्रात सामाजिक समतेला प्राधान्य देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेलं कार्य अविस्मरणीय आहे, असं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी केलं। जनहित असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं आयोजित छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त अंबिकानगर भाग 1 आणि शिवगंगानगर भाग 5 कुमटानाका परिसरातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी परिसरातील जवळपास 200 विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी साहित्याचं वाटप, संजय गांधी निराधार योजनेतील 9 निराधारांना अनुदान मंजुरी प्रमाणपत्राचं वाटप जनहित असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं करण्यात आलं। यावेळी जनहित असंघटित कामगार संघटनेचे सचिव मल्लीनाथ गोने, नरसप्पा इप्पाकायल, संजय बनसोडे, मुकेश चौधरी, रणजित दहिवाले, कुंडलिक बिज्जर्गी, श्रीकांत शिंदे, अनिल वाघमारे, श्रीशैल अल्दी दनाने, सोनू गडकरी, संतोष परदेशी, वसंतलाल प्रजापती, भैया चंदनशिवे, धीरज चंदनशिवे, अमोल भोसले, हंचाटे यांच्यासह जनहित असंघटित कामगार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि परिसरातील विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जनहित असंघटित कामगार संघटनेचे उपाध्यक्ष दयानंद शिवशरण यांनी केलं। कार्यक्रमास उपस्थित नागरिकांना अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं।